हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट अँड इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास मॅथ्स पार्ट 1 म्हणजेच अल्जेब्राचा जो सेकंड लेसन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याची थोडीशी बेसिक माहिती आणि प्रॅक्टिस सेट 2.1 आपण स्टार्ट करणार आहेत आजच्या लेक्चर व्हिडिओमध्ये. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा. व्हिडिओ वगैरे आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. सो आपला होणार आहे हा 10th क्लास महाराष्ट्र बोर्डचा सेकंड लेसन जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन जसा की हा होणार आहे लेक्चर नंबर 1, लेक्चर फर्स्ट. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका म्हणजे आणखी बेटर समजून येईल. सो फ्रेंड्स, वी हॅव स्टडी पॉलिनॉमियल लास्ट इयर. वी नो टाइप ऑफ पॉलिनॉमियल्स अकॉर्डिंग टू देअर डिग्री. When the degree of polynomial is 1, it is called linear polynomial, and the degree of polynomial is 2, it is said to be a quadratic polynomial. आता लास्ट इयर मध्ये आपण पाहिलं की काही लिनियर पॉलिनॉमियल आणि दुसरे ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. एक असतात लिनियर पॉलिनॉमियल आणि एक असतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल 5x प्लस 9. 5x प्लस 9 मध्ये हा जो व्हेरिएबल आहे इथं काही नाही म्हणजे एक असतो, आणि व्हेन दे आर पॉवर, ह्याला काय म्हणायचं, हे जे एक आहे याला काय म्हणायचं, पॉवर. POWR पॉवर. या इक्वेशनची पॉवर किंवा या इक्वेशनचा इंडेक्स किंवा याची ही काय असू शकते, डिग्री. आता हे पॉवर, इंडेक्स आणि डिग्री हे तिन्ही शब्द कसे एकच आहे. पॉवर, इंडेक्स, डिग्री. पॉवर, इंडेक्स, डिग्री व्हेरिएबलच्या वरती जे असते ते काय असतं, पॉवर, इंडेक्स किंवा डिग्री. आता हे काय दर्शवण्याचा प्रयत्न करतं, इथं एक आहे म्हणल्याच्या नंतर हा x किती वेळेस घ्यायचा आहे, एकच वेळेस घ्यायचा आहे. बट इथं जर असं असतं की x² + 3x - 5, काय x² + 3x - 5, तर याची डिग्री किती आहे, डिग्री इंडेक्स किंवा पॉवर म्हणा 2 आहे. किती आहे, 2 आहे. x², मग हा जो x आहे हा काय दर्शवतो, x मल्टिप्लाय बाय x ला दर्शवतो. x मल्टिप्लाय बाय x काय तयार होतो, x चा स्क्वेअर तयार होतो. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची डिग्री ही 2 असते, हे आपण पाहिलेलं आहे. आता या वर्षी आपल्याला पाहायचंय ते म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक म्हणजे कोणतं, हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पासून तयार झालेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिनियर इक्वेशन मागच्या लेसन मध्येच पाहिले आपण. आता म्हणजे लिनियर आणि क्वाड्रॅटिक याच्यामधला फरक तुम्हाला कळाला असेल. पॉवर जर एक असेल तर लिनियर, मग ते किती काही असू दे त्याच्यात, आणि जर पॉवर 2 असेल तर ते काय असतं, क्वाड्रॅटिक. आता पॉवर 2 म्हणजे काय, हायेस्ट पॉवर बघायची. फॉर एक्झाम्पल इथं असेल 3x² - 5x, मग याची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, 1 आणि 2. मग याच्यामध्ये दोन्ही पॉवर 1 पण आहे आणि पॉवर 2 पण आहे. मग हे लिनियर पॉलिनॉमियल का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ते नक्कीच कोणतं पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, कारण हायेस्ट पॉवर सगळ्यात जास्त किती आहे, 2 आहे, म्हणून हे कसं आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढे बघा, आता आपल्याला बघायचंय काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन बघायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचंय. द इक्वेशन इन्व्हॉल्व वन व्हेरिएबल. पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन काय सांगते, द इक्वेशन involving the equation involving one variable with all indices as whole number and having
2 as a maximum index, 2 as a maximum index of variable is called quadratic equation of variable is called quadratic equation. ठीक है, जनरल फॉर्म ax square plus bx plus c is equals to 0. abc is real number, a comma b comma c is equals to real is real numbers, a is not equals to 0. आणखी काय, जनरल फॉर्म इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं समजून घ्या की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन इन्व्हॉल्व वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल पाहिलं होतं फर्स्ट लेसन, त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल होते, दोन व्हेरिएबल होते, एक होतं x आणि एक होतं y. पण क्वाड्रॅटिक मध्ये व्हेरिएबल किती आहे, एकच व्हेरिएबल वापरायचं. किती वापरायचंय, एकच व्हेरिएबल वापरायचंय विथ ऑल इंडायसेस ऍज अ होल नंबर. आणि त्याच्यामध्ये ऑल इंडायसेस a b c कसे पाहिजेत, होल किंवा रियल नंबर पाहिजेत. and having 2 as maximum index, आणि त्याची इंडेक्स म्हणजे डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. मग त्याला काय म्हणता येईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आणि लिनियर इक्वेशन मध्ये सगळ्यात मोठा फरक, याचा जनरल फॉर्म म्हणून ओळखू येतं, ax plus by plus c is equals to 0 आणि ax square plus bx plus c is equals to 0. एक मिनिट, हे लिनियर आहे, हे क्वाड्रॅटिक आहे, लिनियर क्वाड्रॅटिक. आता इकडे बघा, लिनियर इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल दोन आहेत आणि पॉवर एक आहे. आणि क्वाड्रॅटिक मध्ये व्हेरिएबल एक आहे आणि पॉवर दोन आहे. याच्यावरून आपण काय करू शकतो, फरक समजून घेऊ शकतो. हे क्लियर आहे, हे तुम्हाला सिलेबसला नाही पण एक्स्ट्रा नॉलेज साठी तुम्हाला दिले की लिनियर इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल पॉवर एक, क्वाड्रॅटिक मध्ये एक व्हेरिएबल पॉवर दोन. इथं बघा, पॉवर हाईएस्ट पॉवर किती आहे, दोन आहे. याची हाईएस्ट पॉवर किती आहे, एक आहे. ठीक आहे, आणि याच्यात x आणि y असे दोन व्हेरिएबल आहेत, त्याच्यात फक्त आणि फक्त x हा एकुलता एकच व्हेरिएबल आहे. अशा पद्धतीने ही डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. पुढे बघू आपण त्याचा जनरल फॉर्म आता इथे लिहून दाखवला होता, तोच आहे ax square plus bx plus c is equals to 0. मी सांगितलं होतं ते a b आणि c रियल नंबर, हे कसे पाहिजेत, रियल नंबर पाहिजेत. आणि a is not equals to 0 पाहिजे. एवढ्या गोष्टी समजल्या बास, इनफ आहे. तुम्हाला एवढं जर समजलं तरी इनफ झालं. आता पुढे बघा, एकच मिनिट, हा आता पुढे बघूयात. थोडं आपण पुढे काय आहे, एकच मिनिट. हा, तर पुढे बघा, आता एक काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आपल्याला. काय दिलेले आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले ए बी आणि सी फाइंड आउट करायचे. आता फॉर एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला दिलं x square minus 4 is equals to 0, हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याला काय करा, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. जनरल फॉर्म काय करा, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बाबा सगळ्यात मोठी पॉवर अगोदर लिहायची, नंतर लहान. मग जनरल फॉर्म मध्ये कसं होईल, x चा स्क्वेअर, इथं मध्ये काय आहे का नाही, म्हणून प्लस 0x जर घेतलं तर याची पॉवर 1 होती. काय घेतलं, 0x, आणि 0 मल्टिप्लाय बाय x तर घेतलं काय, नाही घेतलं काय तरी चालतं, पण तिथं आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणून घ्यावंच लागतं. आणि -4 इज इक्वल्स टू 0 भेटला आपल्याला. आता याच्यामध्ये बघा, आपला a b आणि c लिहायचा. आपल्याला काय लिहायचा, a b आणि c. याच्यामध्ये पहिल्या ठिकाणी काय नाही म्हणजे काय, 1 आहे. मग a आपला 1, b किती आहे, 0 आणि c किती आहे, -4. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, याला लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायच्या अगोदर मला एकदा मार्कर चेंज करू द्या. तर इथं बघा, दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 2y - 7. काय आहे, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 2y - 7. अशा पद्धतीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जनरल फॉर्म मध्ये इथं y स्क्वेअर आहे असा,
हे 2y इकडे आल्याच्या नंतर -2y इकडे म्हणजे कोणतं इकडे असतं LHS, इथं RHS. LHS कडून RHS कडे आल्याच्या नंतर मायनस होतात आणि -7 LHS कडून RHS कडे आल्याच्या नंतर +7 होतात इज इक्वल्स टू 0. म्हणजे याच्या समोर काय नाही म्हणजे 1 असतो. हा आपला A, हा B आणि हा काय C आहे. A भेटला आपल्याला 1, B भेटला -2. इथं काय आहे 2a का नाही, हा -2 आहे आणि इथं भेटला +7. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ABC भेटले. त्यानंतर थर्ड नंबरचं x² + 2x + 2x इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जनरल फॉर्म मध्ये कसं होईल x² + 2x + 0 इज इक्वल्स टू 0. हे जनरल फॉर्म भेटेल आपल्याला. म्हणजे x भेटला 1, b भेटला 2 आणि c भेटला 0. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो आता हे क्लिअर असेल तर डायरेक्ट आपण बोलूया प्रॅक्टिस सेट 2.1 कडे. ओके, हे रफ करतो मी. जनरल फॉर्म वगैरे कळाला असेल तर प्रॅक्टिस सेट 2.1 कडे वळूयात आपण. आणि काही जर समजलं नसेल किंवा आणखी अदर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. राइट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॅक्टिस सेट 2.1 चालू आहे आपला. कोणतं चालू आहे? प्रॅक्टिस सेट 2.1. क्वेश्चन नंबर 1 आहे. काय सांगतो क्वेश्चन नंबर 1? राइट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. मग जनरल फॉर्म मध्ये फक्त बसायला पाहिजेत. मी काय केलं 26m अधिक इथं स्क्वेअर अधिक 3m अधिक 9 बरोबर 0 असं लिहिलं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. त्याच्यानंतर मी काय केलं 91t स्क्वेअर प्लस 1t बरोबर किंवा -9 काय केलं -9 बरोबर 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. असे कोणतेही तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता. फक्त एकच व्हेरिएबल वापरायचे आणि पॉवर 2 पाहिजे आणि ते जनरल फॉर्म मध्ये पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 बघा काय सांगते. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. खालील काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्यातलं कोणतं क्वाड्रॅटिक आहे आणि कोणतं नाही हे ओळखायचंय. 5x - 2 = 0. आता पहिल्या क्वाड्रॅटिक मध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये पॉवर 2 आहे. ठीक आहे. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग एक मिनिट डायरेक्ट काय करायचं माहिती का लिहिताना आन्सर लिहिताना याची डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न करायचा. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल द यस बिकॉज विचारले का थांबा इथं फक्त यस नो जर लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा फक्त यस नो लिहायचंय. हे क्वाड्रॅटिक आहे का नाही म्हणून याला काही लिनियर आहे का नाही त्यावेळेस काय विचारलं होतं जस्टिफाय करायला लावलं होतं. इथे जस्टिफाय करायला लावलंय का नाही. जस्टिफाय करायला लावलं असतं तर नाही तर का नाही आणि आहे तर का आहे ते लिहावं लागतं. पण इथं फक्त विचारलंय हो का नाही. मग इथं पॉवर 2 आहे इथं 1 आहे म्हणजे हे जनरल फॉर्म मध्ये पण आहे. एकच व्हेरिएबल वापरलाय म्हणून हे यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. QE म्हणजे काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहायचं असतं. सेकंड नंबरचं बघा y² = 5y - 10. y² = 5y - 10. आता आपण याला जनरल फॉर्म मध्ये लिहू अगोदर y² हे 5y इकडे आल्यानंतर -5y हे -10 इकडे आल्याच्या नंतर +10 = 0. दोन एकच व्हेरिएबल वापरलाय पॉवर 2 आहे म्हणजे हे पण काय आपलं यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं बघा काय दिले आपल्याला y² + 1/y = 2. आता खालचं y जर कट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय y करावं लागेल पूर्ण इक्वेशनला. y² + 1/y = 2 मल्टिप्लाय बाय y ने मल्टिप्लाय केलं ते खालचं कट होईल. पण y मल्टिप्लाय बाय y² काय होतो y चा क्यूब प्लस y हे y आणि हे वरचं y कट झाले इथे राहिले फक्त 1 = 2 * y 2y हे 2y इकडे आले y चा क्यूब - 2y + 1 = 0. इथं पॉवर किती आहे 3 आहे 3 आली आहे पॉवर 3. आपल्याला पॉवर किती पाहिजे 2 म्हणून दॅट इज नॉट इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय लिहिता येईल इथं इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज हॅविंग पॉवर 3. आपल्याला 2 पाहिजे पण इथे किती आहे
पॉवर 3 आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं बघा, 4th नंबरचं x प्लस 1 अपॉन x इज इक्वल्स टू -2. 4 नंबरचं आता याचा आपण खालचा x कट करायचा असेल तर आपण काय करणार, याला मल्टिप्लाय बाय x करणार. x प्लस 1 अपॉन x इज इक्वल्स टू -2 मल्टिप्लाय बाय x केल्याच्या नंतर x मल्टिप्लाय बाय x, x चा स्क्वेअर, हे x आणि हे x कट झालं तर इथे राहिले फक्त +1 इज इक्वल्स टू -2 मल्टिप्लाय बाय x काय होतं -2x होतो. हा -2x इकडे आल्याच्या नंतर काय होईल, x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. एकच व्हेरिएबल वापरलाय, पॉवर पण 2 आहे म्हणजे यस. यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. 5 नंबरचं पाचवं काय बघूयात आपण. पाचव्या नंबरचं m प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. m प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता हे क्वाड्रॅटिक आहे का नाही, अगोदर या m ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे m मल्टिप्लाय बाय m काय होतो m चा स्क्वेअर आणि m मल्टिप्लाय बाय -5 दॅट इज -5m. आता या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, 2 मल्टिप्लाय बाय m 2m आणि 2 मल्टिप्लाय बाय -5 दॅट इज -10 इज इक्वल्स टू 0. 5 दुने 10 मोठ्या नंबरचं साइन सॉरी प्लस मायनस मायनस. आता 5m मधून 2m गेले, किती राहिले m चा स्क्वेअर. 5m मधून 2m गेले 3m राहिले आणि मोठ्या नंबरचं मायनसचं साइन आणि इथं -10 इज इक्वल्स टू 0. जनरल फॉर्म मध्ये बसतंय, एकच व्हेरिएबल वापरलाय आणि पॉवर पण 2 आहे म्हणून यस इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. 6व्या नंबरचं काय दिलं बघू आपण. m क्यूब प्लस 3m स्क्वेअर, हे बघा m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 3m चा क्यूब. आता काय करायचं, सगळे एका साइडला आणायचं आन्सर मध्ये. हे m क्यूब आहे असं, हे 3m क्यूब इकडे आणल्याच्या नंतर -3m क्यूब होईल प्लस 3m चा स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. हे 3m क्यूब मधून एक m क्यूब गेलं, किती राहिलं -2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता हायेस्ट पॉवर किती याची 3 आहे म्हणून दॅट इज नो किंवा नॉट. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण हायेस्ट पॉवर आपल्याला किती पाहिजे 2 पाहिजे. इथं किती आहे, हायेस्ट पॉवर ही 3 भेटते म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. अशा पद्धतीने एकदम सोपा सरळ क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा. हे कट करतो. आपल्याला पट झटापट सिलेबस उरकून घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट समजली नाही तर बिनधास्त कमेंट करून विचारा. जो नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ असेल मग तो 10वी 11वी 12वी 14वी 15वी कोणत्याही क्लासचा असू द्या, त्याच्यामध्ये तुमचा आन्सर सॉल्व्ह करून दिलं जाईल. क्वेश्चन नंबर 3 बघा. इथे बघा क्वेश्चन नंबर 3, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² plus bx plus c is equals to 0. then write the value of abc each equation. मगाशी जे abc च्या व्हॅल्यू काढल्या त्या पद्धतीने करायचंय. सरळ काय करायचं, आता बरेच जण काय करतात, एक एक इक्वेशन लिहून करतात, पण तसं नाही करायचं. सरळ एक बॉक्स बनवायचा. काय करायचा, एक अशा पद्धतीचा बॉक्स बनवायचा. एक मिनिट, काय केलं मी, असा एक बॉक्स बनवला. याच्यामध्ये इथं एक लाईन ड्रॉ केली, इथं एक लाईन ड्रॉ केली आणि इथं काय केलं, ए बी आणि सी साठी एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, वरती एक लाईन ड्रॉ केली. इथं लिहिलं, काय लिहिलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं लिहिलं त्याचा जनरल फॉर्म. इथं ए बी सी असं लिहून घेतलं. आता पहिलं काय आपलं, 2y is equals to 10 minus y square. काय 2y is equals to 10 minus y square. आता सगळ्यात पहिल्यांदा y square असतो. हा y square इकडे आणल्याच्या नंतर काय होईल, मायनस चा प्लस म्हणजे y square. हे प्लस 2y आणि हे 10 इकडे आणल्याच्या नंतर -10 होते इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपण काय केलं, जनरल फॉर्म मध्ये टाकलं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, y च्या समोर मायनस साइन आहे, इकडे आणल्याच्या नंतर ते काय होतं, प्लस होतं. हे 2y च्या समोर प्लस होतं आहे असं साइन दिलं आणि 10 इकडे आणल्याच्या नंतर -10 होतं. एक लक्षात ठेवा, पॉवर बघायची. इथं 2, इथं 1 आणि इथं 0 म्हणजे पॉवर उत्तर त्या क्रमाने लावायचं. अगोदर मोठी नंतर लहान लहान, त्यावेळेस ते जनरल फॉर्म मध्ये बसतं. y च्या समोर काय नाही म्हणजे 1 आहे, मग आपला a किती आहे 1, b किती आहे 2 आणि c किती आहे -10. काय अवघड आहे काय याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं बघा, हे झालं फर्स्ट. सेकंड नंबरचं काय, x minus 1 square is equals to 2x plus 3. अशा पद्धतीने दिल्या.
काय दिलंय इथं सॉल्व्ह करू आपण x मायनस 1 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे a मायनस b द होल स्क्वेअर a मायनस b द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर सॉरी a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन माहिती आहे. मग x म्हणजे a मायनस 1 म्हणजे काय b आहे. तर मग त्याचा आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये टाकून असं सॉल्व्ह करू शकतो. a चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर x चा स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय a म्हणजेच x मल्टिप्लाय बाय b म्हणजेच काय 1 त्याच्यानंतर प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x प्लस 3. याला सॉल्व्ह करू खाली x चा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय बाय x 2x मल्टिप्लाय बाय 1 that is minus 2x प्लस x 1 चा स्क्वेअर 1 इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता हे 2x इकडे आल्याच्या नंतर मायनस होतात x स्क्वेअर मायनस 2x हे 2x इकडे आल्याच्या नंतर मायनस 2x इथं प्लस 1 होते हे 3 इकडे आल्याच्या नंतर मायनस 3 इज इक्वल्स टू 0. आता इथं x चा स्क्वेअर मायनस 2x दॅट इज मायनस 4x मायनस मायनस ऍडिशन मोठ्या नंबरचं साइन आणि प्लस मायनस सबट्रॅक्शन 3 मधून 1 गेले किती राहिले 2 मोठ्या नंबरचं साइन इज इक्वल्स टू 0. म्हणजे हे भेटलं आपल्याला जनरल फॉर्म x स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. याच्या समोर काय नाही म्हणजे 1 आहे 1 मायनस 4 2. a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 b ची भेटली मायनस 4 आणि c ची भेटली मायनस 2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा थर्ड नंबरचा काय आहे x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू मायनस 3 मायनस x अशा पद्धतीने दिलाय. त्याला सॉल्व्ह करू आपण. इथे रफ करतोय मी. हा पुढचा सॉल्व्ह करू. काय दिला x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू मायनस 3 मायनस x अशा पद्धतीचा हा क्वेश्चन दिलाय. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. हे x स्क्वेअर प्लस 5x आहे असं ठेवलं. एक मिनिट मायनस 3 असं दिलंय ना. हे मायनस बाहेरच्या साइडने तर प्लस आहे त्याला. आता हे मायनस x इकडच्या साइडला आल्याच्या नंतर काय होतील प्लस x होतील. मग इथं x स्क्वेअर प्लस x प्लस 5x आणि हे प्लस 3 इकडच्या साइड म्हणजे प्लस 3 बाहेर काढल्याच्या नंतर काय होतील मायनस 3 होतील आणि ते इकडच्या साइडला आल्याच्या नंतर प्लस 3 होतील वापस इज इक्वल्स टू 0. 5x अधिक 1 x किती होतात 6x होतात अधिक इकडे x चा स्क्वेअर आणि हे अधिक 3 बरोबर 0 सॉरी. आता इथं बघा भेटला आपल्याला जनरल फॉर्म किती आहे तिसऱ्या नंबरचा आहे ना बरोबर आहे का एकदा बघू. a 1 6 आणि 3 तिसरा 2.1 मधला तिसरं x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3. हा तेच म्हणलं इकडे बघा इथं काय मिस्टेक झाली आपल्याकडून. हे x चा स्क्वेअर आहे असे लिहिले प्लस हे 5x सुद्धा आहे असे लिहिले. हे मायनस x ब्रॅकेटच्या बाहेर हा जो ब्रॅकेट हा पूर्ण मायनसला आहे. मग मायनस मायनस प्लस ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावरती प्लस होतात आणि हा प्लस x इकडे आल्याच्या नंतर वाटलंच एक स्टेप वाढवू आपण. ब्रॅकेटच्या बाहेर काढू अगोदर दोघांना. हे प्लस 3 बाहेर आल्याच्या नंतर मायनस 3 आणि मायनस x बाहेर आल्याच्या नंतर प्लस x होतो. हे 3 आणि x आता इकडच्या साइडला घ्यायचे. x चा स्क्वेअर प्लस 5x हे मायनस x इकडे प्लस x इकडे आल्याच्या नंतर मायनस x आणि हे मायनस 3 इकडे आल्याच्या नंतर प्लस 3. ठीक आहे. x चा स्क्वेअर 5x मधून 1x गेले किती राहिले 4x अधिक 3. हा भेटला आपल्याला जनरल फॉर्म. हा लिहून घ्यायचा x प्लस 4x अधिक 3 बरोबर 0. a ची व्हॅल्यू भेटली 1 b भेटला 4 c भेटला प्लस 3. काय अवघड आहे. त्याच्यानंतर पुढे बघा कुठे गेला हा इकडच्या साइडला 3. चौथ्या नंबरचं 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9. आता 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9 अशा पद्धतीने दिलंय. हे 2m चा वर्ग इकडे आल्याच्या नंतर काय होईल इथं 3m चा वर्ग आहे असा आहे. 2m चा वर्ग इकडे आल्याच्या नंतर वजा 2m चा वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि हे मायनस 9 इकडे आल्याच्या नंतर प्लस 9 होतील इज इक्वल्स टू 0. हे 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर कट झाले किती राहिले m चा स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू
0. आता याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचे म्हणल्यानंतर m चा स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल्स टू 0 असं आपण काय करू शकतो जनरल फॉर्म मध्ये लिहू शकतो. कारण 0 मल्टिप्लाय बाय m दॅट इज 0. त्याला व्हॅल्यू नसते पण तिथं लिहिणं गरजेचं आहे कारण आपल्या जनरल फॉर्म मध्ये विचारलं. ठीक आहे. मग आता इथं काय लिहिणार आपण m चा स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये m भेटला 1 0 b भेटला सॉरी 1 a भेटला 1 b भेटला 0 आणि c भेटला 9. त्यानंतर 5 नंबरचं बघा 5 आणि 6 लास्ट दोन राहिले. p मल्टिप्लाय बाय 3 प्लस 6p मायनस इज इक्वल्स टू मायनस 5 अशा पद्धतीने दिले. हे दोन्ही कट करतो म्हणजे आपल्याला पुढचं सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. p मल्टिप्लाय बाय 3 प्लस 6p p मल्टिप्लाय बाय 3 प्लस 6p इज इक्वल्स टू मायनस 5 अशा पद्धतीचं जर इक्वेशन असेल तर काय करायचं, या p न 3 ला मल्टिप्लाय करायचं आणि याच p न 6p ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. कारण हा p ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय म्हणजे त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय p काय होईल 3p प्लस 6 p मल्टिप्लाय बाय 6p काय होईल p मल्टिप्लाय बाय 6p 6 1 6 आणि p चा वर्ग बरोबर वजा 5. आता याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. सगळ्यात जास्त पॉवर जी असेल ती अगोदर लिहायची. 6p चा स्क्वेअर हे प्लस 3p आणि हे 5 इकडे आले त्यानंतर प्लस 5 इज इक्वल्स टू 0 हा भेटला आपल्याला जनरल फॉर्म. काय 6p चा स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये a भेटतो 6 b भेटतो 3 c भेटतो 5. ठीक आहे. त्याच्यानंतर 6व्या नंबरचा आणि लास्टचा क्वेश्चन आहे हा. x square minus 9 is equals to 13. x square minus 9 is equals to 13. आता इथं x square minus 9 is equals to 13 दिलंय. हे 13 इकडे आल्याच्या नंतर मायनस होईल. x square minus 9 minus 13 is equals to 0. मायनस मायनस प्लस 9 12 2 हात आले 1 22 किती होतील 22 म्हणजे x square minus 22 is equals to 0. याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं x square plus 0x minus 22 is equals to 0. हा झाला आपला जनरल फॉर्म. आता 0x कसं घेतलंय आतापर्यंत समजलं असेल तुम्हाला. x square plus 0x minus 22 is equals to 0. याच्यामध्ये x a भेटलाय 1 b भेटलाय 0 आणि c भेटलाय -22. अशा पद्धतीने एकदम साधं सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण या तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चनला सॉल्व्ह केलेलं आहे. बेसिक क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं हे समजलंय. जर वेळ असेल तर पुढचा क्वेश्चन घेऊ, अदरवाइज नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचं घेऊ शकतो आपण. ओके. सो 3 मिनिट आहेत. 3 मिनिटामध्ये पुढचं ओके होतंय. 4th नंबरचा क्वेश्चन हे रफ करतो. ओके लिहून घेतला असेल तर ठीक आहे, अदरवाइज पटकन स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. नाहीतर पॉज सुद्धा करू शकता तुम्ही. कट करतोय. पुढे बघा आता. आता पुढं काय आपला 4th क्वेश्चन आहे. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू ऑफ एजंट्स अगेन्स्ट each of quadratic equation are root of quadratic equation. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय. फर्स्ट x square plus 4x minus 5 is equals to 0. x will be equals to 1 minus 1 आणि याच्यातच दुसरा एक दिलाय सेकंड 2m square minus 5m is equals to 0 आणि m will be equals to 2 5, 2 5 divided by 2. आता इथं समजून घ्या फ्रेंड्स काय सांगितलंय की बाबा हे इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे आणि इक्वेशन मध्ये हे जे x आहेत हे काय त्या इक्वेशनचे रूट आहेत. काय रूट आहेत. मग ह्या रूटची व्हॅल्यू 1 आहे का -1 आहे हे ओळखायचंय. मग तुम्हाला सांगितलं की इथं जी व्हॅल्यू घेतो ही व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर ह्याचं जे ऑपरेशन आहे ते इक्वल टू 0 असलं पाहिजे. मग जर 1 घेऊन याचं ऑपरेशन 0 आलं तर 1 ही त्याचा रूट आहे आणि -1 घेऊन जर 0 आलं तर -1 हा त्याचा रूट आहे. आता कोणतं इथे घेऊन बघू. लेट कसं लिहायचं याला. लेट x will be equals to 1 is a root of quadratic equation. मी x 1 आहे असं मानलंय म्हणजे मी फिक्स सांगतोय का नाही, फक्त मानलंय. therefore put x will be equals to 1 in equation.
मग मानले म्हणल्यावर मी काय करणार, हे x1 हा इक्वेशन मध्ये टाकणार. लिनियर इक्वेशन मध्ये जे आपण एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून दुसरा काढायचो त्या पद्धतीनेच करायचं आपल्याला. मग पुट केलं मी एखादे या इक्वेशन मध्ये, त्याला कोणाला पुट केलं, 1 ला पुट केलं. मग इक्वेशन काय, x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले x म्हणजे 1 वजा 5 बरोबर 0. 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 वजा 5 बरोबर 0. 4 आणि 1 5 वजा 5 बरोबर 0. मग 0 बरोबर 0. hence our assumption is RIGST, right? Therefore x will be equals to 1 is a root of given quadratic equation. आता 0 बरोबर त्याचं ऑपरेशन 0 आले म्हणजे 0 बरोबर 0, म्हणून आपण जे अज्युम केलं let x is equal to 1 is right. Therefore x is equal to 1 is a root of quadratic equation. तसंच काय करायचं आता पुढे इथं सेकंड तुम्हाला होमवर्क साठी सेकंड मध्ये काय करायचं, let x is equal to -1 is a root of quadratic equation. x ला आता -1 करून बघायचं आणि 0 is equal to 0 येते का ते पाहायचं. जर आलं तर ते पण रूट आहे, otherwise our assumption is wrong. x is equal to -1 is not root of quadratic equation असं आपण लिहू शकतो. सेकंड क्वेश्चन मध्ये पण काय करू, let m is equal to 2 is a root of quadratic equation. मग m ला मी काय मानलं, 2 मानलं म्हणजे 2 गुणिले 2 चा वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 2 गुणिले 2 दुने 4 वजा 5 दुने 10 बरोबर 0. 4 दुने 8 वजा 10 बरोबर 0. 10 मधून 8 गेले किती राहिले, वजा 2 बरोबर 0. hence therefore our assume is wrong. Our assumption is wrong and m is not equals to 0. Sorry, असं नाही लिहिता येणार. m is equals to -2 is not root of quadratic equation असं आपण काय करू शकतो, सांगू शकतो. म्हणजे आपल्याला m is equals to 2 is not root of quadratic equation भेटले. मग आपण काय करणार, सेकंड वापरणार let. आता let m is equals to 5/2 is a root of quadratic equation असं मानलं आपण. m किती आहे, 5/2 हे रूट आहे quadratic equationचं. therefore म्हणून जर ते रूट असेल तर आपण काय करू शकतो, इथं बघा 2 गुणिले 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले 5/2. 5/2च आहे ना, एक मिनिट, का 2/5 आहे, 5/2च आहे, बरोबर आहे. मग आता इथं बघा therefore 2 गुणिले 5 चा वर्ग 25 भागिले 2 दुने 4 वजा 5 5 गुणिले 5 5 25 भागिले 2 1 2 दुने 4 म्हणजे 25 भागिले 2 वजा 25 भागिले 2 बरोबर 0 बरोबर 0 बरोबर 0 असं यायला पाहिजे. मग 25 खालचं कॉमन आहे म्हणल्यानंतर हे कट झालं, 0 बरोबर 0. आणि आता त्याच्या पुढे लास्टचं वाक्य काय लिहून टाकायचं, वाक्य इथं वरती लिहितो. hence our assume is right. m is equals to 5/2 is root of quadratic equation. अशा पद्धतीने एकदम सरळ सोप्या पद्धतीने हा एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सोडवण्याचा प्रयत्न केलाय. 5वा आणि 6वं हे नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ मध्ये आपण कंप्लीट करूयात. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. भेटूया लेक्चर नंबर 2 मध्ये. बाय.